नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ज्योती काटवे तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये। आज आपण शिकणार आहोत निगेटिव्ह कॉम्पोनंट्सच्या स्मॉल फ्रॅक्शन्सचा -2 चा फॉर्म्युला। -2 चा फॉर्म्युला आहे -2 = -5 + 3। जसं 5 बेस घेतलं आणि त्यातून जर आपण 2 मायनस केले तर रिमेनिंग 3 राहतील। तर हे जे 3 आहे -5 केल्यानंतर 3 आपल्याला ऍड करायचे, -5 केल्यावर 3 ऍड करायचे। ओके, आता हे फॉर्म्युला अबॅकस टूलवर कशा प्रकारे कॅल्क्युलेट केलं जातं जेव्हा आपल्याकडे युनिट बिट्स अवेलेबल नसतात, हे आपण आज शिकणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। त्याचबरोबर खाली जो बेल आयकॉन दिलाय तो प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून जे पण मी व्हिडिओज रोजच्या रोज अपलोड करते त्याचं लगेचच नोटिफिकेशन मिळत राहील। त्याचबरोबर आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा। चला तर मग पाहूया -2 स्मॉल फ्रॅक्शन्सचा फॉर्म्युला जो आहे तो अबॅकस टूलवर कशा प्रकारे कॅल्क्युलेट केला जातो। ओके, फर्स्ट मी इथं फर्स्ट बेस 5 घेऊन तुम्हाला हे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे। याच्यामध्ये 5 - 2 केले तर 5 - 2 = आन्सर काय येईल 3। देन जर आपल्याला -2 करायचे असेल आणि त्यावेळेस अबॅकस टूल मध्ये सर्वात आधी आपल्याला -5 करावं लागेल। -5 केले तर आपल्याकडे आन्सर 5 - 2 चा आन्सर काय येतं 3 येतं। तर तो 3 आपल्याला ऍड करायचे पुन्हा। म्हणजे जर अबॅकस टूलवर कॅल्क्युलेशन करत असाल तर इथं -2 = -5 + 3 करायचे। -5 and +3 हे फिंगर्सवर कॅल्क्युलेशन अशा प्रकारे केलं जातं। याच्यामध्ये इथे फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे 5 - 2 + 5 + 5। फर्स्ट जर तुमचा क्लिअर केलेला असेल अबॅकस टूल तर इथे सर्वात आधी क्लिअर करायचंय। नेक्स्ट फर्स्ट क्वेश्चन आपण सॉल्व्ह करूया। फर्स्ट आहे 5 - 2 + 5 + 5। देन दिस इज 5 - 2 -2 आजचा फॉर्म्युला आहे आपला। -2 चा फॉर्म्युला आहे -5 and +3 -5 + 3। नेक्स्ट इज +5। आपल्याला पुन्हा +5 करायचे तर आपण डायरेक्टली +5 करू शकतो कारण आपल्याकडे इथे बीट्स अवेलेबल आहेत। नेक्स्ट पुन्हा +5 करायचे। आता जेव्हा बीट्स अवेलेबल नसतील त्यावेळेस आपल्याला इथे फॉर्म्युला यूज करायचे। तर +5 चा इथे फॉर्म्युला आहे +10 - 5। तर आपला आन्सर येतं 30। याच्यामध्ये सर्वांना विनंती आहे की प्लीज व्हिडिओ जो आहे ना तो स्किप करून पाहू नका, कारण आता या पुढचे जे पण व्हिडिओज मी अपलोड करणार आहे त्या सर्व व्हिडिओज मध्ये मी आतापर्यंत जे काही शिकवलेले आहे त्याचं पूर्ण रिव्हिजन सुद्धा करवणार आहे। तर जर तुम्ही स्किप करून पाहत असाल तर तुम्हाला हे योग्यरित्या नाही समजणार। जर तुम्ही पूर्ण पाहिला तर तुम्हाला डिटेल पूर्ण माहिती मिळेल अबॅकसवर कोणता फॉर्म्युला कुठे यूज करायचंय, कशा पद्धतीने यूज करायचंय याचा पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल। जर तुम्ही स्किप करत असाल तर प्लीज व्हिडिओ स्किप करून पाहू नका, पूर्ण पहा, जेणेकरून तुम्ही पूर्णपणे अबॅकस शिकू शकाल। ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे 9 + 5 + 1 - 2। फर्स्ट हे 9 + 5 करायचे। +5 चा फॉर्म्युला आहे +10 - 5। नेक्स्ट इज +1 +1 चा आता बघा इथे आपण बिग फ्रेंडचा फॉर्म्युला यूज करू शकत नाही, कारण बिग फ्रेंडचा +1 चा फॉर्म्युला आहे +1 = +10 - 9। आता आपल्याकडे इथे -9 आहेत का? नाहीये, तर आपण इथे यूज करू नाही शकत। त्यावेळेस आपल्याला स्मॉल फ्रेंडचा फॉर्म्युला यूज करायचा आहे। स्मॉल फ्रेंडचा +1 चा फॉर्म्युला आहे +5 - 4। ओके, हाय की नाही सोपं? अशा प्रकारे कुठे कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे हे तुम्हाला मी पूर्णपणे शिकवणार आहे, सो प्लीज व्हिडिओ स्किप करून पाहू नका। नेक्स्ट इज -2 जो आजचा फॉर्म्युला आहे। -2 चा फॉर्म्युला आहे -5 and +3। आपला आन्सर येईल 30। नेक्स्ट क्वेश्चन इज 8 - 2 + 7। फर्स्ट हे 8 आता -2 करायचे। आपल्याकडे बीट्स अवेलेबल आहेत तर डायरेक्टली -2 करू शकतो। पुन्हा -2 करायचे तर इथे बीट्स अवेलेबल नाहीये, त्यावेळेस आपल्याला फॉर्म्युला यूज करायचे। -2 चा आजचा फॉर्म्युला आहे -5 and +3 -5 + 3। नेक्स्ट इज +7 +7 चा फॉर्म्युला आहे +10 - 3। तर आपला आन्सर येतं 11। नेक्स्ट क्वेश्चन आहे 7 + 8 - 2 + 3। फर्स्ट हे 7 + 8 चा फॉर्म्युला आहे +10 - 2 +10 - 2।
नेक्स्ट -2 करायचं. -2 चा फॉर्म्युला आहे -5 + 3. -5 + 3. नेक्स्ट इज +3. पुन्हा +3 करायचे तर +3 चा फॉर्म्युला आहे +5 - 2. ओके, तर इथं आपला आन्सर येतं 16. नेक्स्ट क्वेश्चन आहे 7 + 9 - 2 + 6. फर्स्ट हे 7 + 9. +9 चा फॉर्म्युला आहे +10 - 1. नेक्स्ट इज -2. -2 चा फॉर्म्युला आहे -5 + 3. -5 + 3. नेक्स्ट इज +6. +6 आता बिट्स अवेलेबल नाहीये तर आपल्याला इथं फॉर्म्युला यूज करावा लागेल. +6 चा फॉर्म्युला आहे +10 - 4. +10 - 4. तर आपला आन्सर येतं 20. ओके, हाय की नाही सोपं. अशा प्रकारे अबॅकस टूलवर तुम्ही -2 चा फॉर्म्युला इझिली कॅल्क्युलेट करू शकता. पुढचे जे पण व्हिडिओज अपलोड केले जातील त्यासाठी सर्वांना विनंती आहे की प्लीज व्हिडिओ पूर्णपणे पहा. जर तुम्हाला अबॅकस खरंच शिकायचं असेल तर, अबॅकस शिकायचं असेल तर व्हिडिओज पूर्णपणे पहा, जेणेकरून तुम्हाला योग्यरित्या पूर्ण फॉर्म्युले जे पण आहेत ते पूर्ण समजतील आणि तुम्ही योग्यरित्या कॅल्क्युलेशन करू शकाल. अबॅकस शिकणं ही खूपच चांगली गोष्ट आहे. कोणतीही शिकलेली गोष्ट वाया जात नाही माझ्या मते. आणि अबॅकस हे असं टूल आहे ज्याच्यामध्ये आपण कॅल्क्युलेटर पेक्षाही जास्त स्पीडने कॅल्क्युलेशन करू शकतो जर आपण योग्यरित्या समजून घेतलं तर. ओके, ही अट आहे त्याची. योग्यरित्या समजून घेणं गरजेचं आहे. सर्व फॉर्म्युले योग्यरित्या समजून घेऊन आपण कॅल्क्युलेशन केलं तर इझिली आपण कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेटर पेक्षाही फास्ट करू शकतो. ओके, चला तर मग आजचा व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनलला लाईक करा. धन्यवाद.